आमदार माननीय श्री विश्वनाथ दादा भोईर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निधीतून उद्यानात डेकोरेटिव्ह 28 विद्युत पोल बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे। या विकास कामांचा शुभारंभ उत्साहात व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला। कैलासवासी लक्ष्मीबाई सीताराम कारभारी उद्यानमध्ये डेकोरेटिव्ह 28 विद्युत पोल बसविण्यात आले। आमदार विश्वनाथ भोईर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या उद्यानासाठी पाठपुरावा केला होता। निधी नसल्या कारणाने शेवटी यावेळी या कार्यक्रमाला मुहूर्त मिळाला आणि आज यांचा शुभारंभ करण्यात आला। प्रकल्पामुळे उद्यानातील रात्रीची सुरक्षितता आणि सौंदर्य वाढवणार असून लहानपासून ते वृद्धांपर्यंत नागरिकांना आनंददायी आणि सुरक्षित वातावरण मिळणार आहे। यावेळी माजी नगरसेवक प्रभुनाथजी भोईर, जयवंतजी भोईर, श्याम कारभारी, खडू कारभारी, गणेश कारभारी, सोनू कारभारी तसेच वृंदावन सृष्टी सोसायटी सदस्य व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेल्या नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार व्यक्त केले। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। आजचा खरा दिवाळीचा जो वातावरण आहे आणि ह्या परिसरासाठी आज म्हणजे दिवाळीचाच आनंद साजरा होतोय असं दिसतंय आम्हाला तरी। कारण ही बाजूला जी सोसायटी आहे आपली वृंदावन सृष्टी म्हणून, त्यांचे पदाधिकारी आणि रहिवासी इथे आलेले आहेत, त्यांनी सुद्धा आनंद बोलून व्यक्त केला की आज खरोखर दिवाळीसारखं आम्हाला वाटतंय। कारण हे जे गार्डन डेव्हलप झालं, मला वाटतं 17 साली भूमिपूजन झालं होतं, तर त्याला खूप वर्षे लोटलीमध्ये, पण लाईटची व्यवस्था काही होत नव्हती। म्हणजे मध्यंतरी महापालिकेकडे पण निधी नव्हता। नंतर मग आपले विश्वनाथ दादा भोईर आमदार निवडून आले, त्यांनी त्यांच्या निधी देण्याचा पण प्रयत्न केला, पण तो पण काही जमला नाही काही कारणास्तव तांत्रिक गोष्टीमुळे। पण शेवटी त्यांनीच प्रयत्न करून मग आयुक्तांना भेटून मग केडीएमसीचाच निधी इथे वर्ग करायला लावला आणि त्या निधीतून हे लाईटची याची व्यवस्था जी होत आहे ती होत आहे। आणि ॲक्च्युली हे गार्डनसाठी जी जागा देण्यात आली होती महापालिकेला, ती आपले स्थानिक जे लोक कारभारी लोक त्यांची, म्हणून त्यांचे नाव सुद्धा लक्ष्मीबाई सीताराम कारभारी असं या गार्डनचं नाव देण्यात आलेलं आहे। त्यांचे कुटुंबातले व्यक्ती देखील इथे श्याम कारभारी आणि इतर कारभारी लोक त्यांचे उपस्थित आहेत। तर त्यांच्या उपस्थितीत आज पुन्हा इथे लाईटची देखील व्यवस्था झालेली आहे। तर त्यासाठी सर्व लोक इथे उपस्थित आहेत, त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि आपल्या केडीएमसी विभागातील सुद्धा तांत्रिक बाबी सांभाळणारे भागवतसाहेब देखील आहेत, त्यांना देखील मी धन्यवाद देतो। उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो आणि दिवाळीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। मॅडम, आमच्या प्रभागात आम्ही ज्या वेळेस आमदार साहेबांकडे, प्रभू शेठ आहेत, जयंत शेठ आहेत, यांच्याकडे ज्या वेळेस आम्ही अर्ज विनंत्या केल्यात ती आमची कामं पूर्ण त्यांनी केलेली आहेत। आणि या लाईटिंग संदर्भात तर आम्ही त्यांना अर्ज केला होता आणि त्याची पूर्तता आज या दिवाळीनंतर का ना, पण आज आमच्या सोसायटीचे पूर्ण दिवे लागलेले आहेत। आणि हा आनंद खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या परिसरामध्ये हे एक चांगलं गार्डन आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी। ज्येष्ठ नागरिक आहेत ते मॉर्निंग वॉकला येतात, संध्याकाळच्या वेळेस पण काही लोक या ठिकाणी फिरायला येतात। संपूर्ण या परिसरामधील लोक या ठिकाणी येतात आणि अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी त्यांच्या हातून झाले, त्याबद्दल आमच्या सोसायटीतर्फे आणि आमच्या परिसरातील सर्व नागरिकांतर्फे त्यांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो।